आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 आपण एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आहोत. ज्यांचा हा मोसंबीचा प्लॉट आहे त्यांच्याशी आपण सविस्तर एक बातचीत करू. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सर्जेराव चंद्रभान शिर्के, राहणार पिंपरी राजा, उचलती शिवारात माझी शेतजमीन आहे. तर आपल्या जे मोसंबीचे प्लॉट आहेत तर याची झाडाची संख्या किती आहे पूर्ण? हे 500-550 झाडं आहेत. आणि वय किती आहे सध्या झाडांचं? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. तर याला आपण जे ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट टेक्नॉलॉजी काही औषधं आणि काही खतं दिले. तर आपण शिफारस केल्याप्रमाणे नेहमी तुम्ही जे सांगितलेलं आहे ब्लूम वगैरे जे असेल ते ग्रीन प्लॅनेटचे खतं आणि औषधं मी वापरलेले तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस झाडच लहान होते तेव्हापासून या बगीच्याला आपण ही ट्रीटमेंट चालू केली. आणि तुम्ही आम्ही जी ट्रीटमेंट दिली तुम्ही योग्य पद्धतीने आणि वेळोवेळी ही ट्रीटमेंट वापरली. तर हे पिंपरी राजा जे इलाका आहे पूर्ण, तर इथं मोसंबीचा बगीचा खूप आहे. आमच्या इथं जवळपास 80% शेतकऱ्याकडे मोसंबी आहे. हे जे औषधं आम्ही तुम्हाला दिली तर याचा बदल तर तुम्हाला जाणवलाच आहे आणि फरक तर दिसतोच आहे शेतकरी मित्रांनो इथं. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना हे सांगू शकता की चांगलं आहे की नाही औषध? आम्ही 100% सांगू शकतो की कारण आम्हाला तसा रिझल्ट आलेला आहे त्याचा आणि चांगल्या पद्धतीने झालं ते वापरल्यामुळे कोणतेही झाड पिवळं दिसत नाही किंवा काही नाही. योग्य पद्धतीने त्याची वाढ होत आहे. वाढ चांगली आहे आणि कॅनोपी चांगली आहे झाडाची. तर इथं पाहू शकता तुम्ही की कॅनोपी झाडाची जी वय मर्यादा आहे त्यानुसार चांगलं आहे झाड. तर जे आम्ही तुम्हाला औषध दिलते तर सुरुवातीला काही लिक्विड खतं आणि एक खताचा डोस. तर या खतामुळे झाडाची कॅनोपी चांगली तर झालीच पण वाढ एक पण सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यायला काही हरकत नाहीये आणि त्याचा रिझल्टही चांगला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे वापरायला काहीच हरकत नाही. या गावात भरपूर अशी झाडं आहेत. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही बिलकुल सांगू शकतो. आता जे आम्ही तुम्हाला चॅनल वर घेतलेलं आहे तर तुम्ही हे जे चॅनल आहे युट्यूब माझं तर इतर शेतकऱ्यांना बी याची लिंक पाठवू शकता. तर आमच्या औषधं तुम्ही घेतल्याबद्दल समाधानी आहात का? बिलकुल समाधानी आहे कारण मला तसा रिझल्ट आलेला आहे. कारण मी आजपर्यंत माझ्याकडे जवळपास 2000 झाडं आहेत. तर पाहिजे तसा रिझल्ट मला येत नव्हता. परंतु आता हे तुमचं पहिल्यांदा ते वापरून पाहिले आणि आता हे नवीन या बगीच्याला मी पहिल्यापासूनच सुरुवात केलेली. हे 1 वर्ष असतानाच या बगीच्याला सुरुवात केली. तर आपल्याला एक 3 वर्षाच्या आत याला फळ कसं पद्धतीने येईल ह्या पद्धतीने याला सगळी ट्रीटमेंट आतापासून चालू केली आहे. तर इतर शेतकरी काय करतात की लहान झाड आहे आणि त्याला खर्च नको, एक 5 वर्षाच्या नंतर झाल्यावर आपण खर्च करायचा. तर हे नाही करता लहान असतानाच जर याला योग्य पद्धतीने नियोजन आणि ड्रिचिंग काही फवारण्या आता महिन्याला जर याला फवारणी केली तर निश्चितच 3 वर्षातच याला फळ नक्की येणार. आणि योग्य पद्धतीने आम्ही जे दिलं ते त्या योग्य पद्धतीने ते शेतकरी सध्या करीत आहे. तर इतर शेतकऱ्यांनी बी झाडं लावल्यावर लोक काय म्हणतात की फळ 5 वर्षाचं झाल्यावर हे उत्पन्न देत आहे आणि 5 वर्षाचे उत्पन्न झाल्याच्या नंतर जर याला खर्च केला तर याचा काही उपयोग होत नाही. आता एखादा पैलवान आहे की त्याला आपल्याला तयार करायचंय तर 6 महिने आधीच त्याला खारीक, खोबरं, काजू, बदाम, दूध वगैरे असं काहीतरी पदार्थ त्याला द्यावं लागेल आणि त्याला तयार करावं लागेल. तसं झाडाचं आहे. जर याला सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतली तर निश्चितच फायदा होणार आणि बाग चांगल्या पद्धतीने पुढं लाईफ त्याची चांगली बनणार. तर तुम्ही ह्या औषधं वापरल्याबद्दल समाधानी आहात? 100% समाधानी. धन्यवाद.